नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैभव. आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला एक अनुभव सांगणार आहे. या गोष्टीला घडून साधारणतः 2-3 वर्ष झाली असतील. पण आजच्या कथेमध्ये मी कोणत्याही एका जागेचं वर्णन करणार नाही, कारण कोणत्याही एखाद्या जागेबद्दल कुठलीही अफवा पसरवण्याचा माझा मुळीच उद्देश नाही. मी नवी मुंबईच्या एका एरियामध्ये राहिला होतो. साधारण चाळीमध्येच माझं घर होतं. हाती काही काम नव्हतं म्हणून मी एक रिक्षा घेतलेली होती. त्यामुळं त्या रिक्षाच्या भाड्यातून जो काही पैसा मिळेल त्यातूनच माझं घर चालायचं. कशी तरी गुजरात चाललेली होती. पण जसं कोरोनाची लाट आली तेव्हापासून धंदा पूर्ण कमी आलेला होता. कारण बरीच सुशिक्षित बेरोजगार मुलं पण रिक्षा घेऊन फिरायला लागली होती. आता त्या दिवशी मला वाटतं मंगळवार होता. मी माझी रिक्षा घेऊन आमच्या एरियातल्या नाक्याजवळ उभा होतो. सकाळपासून फक्त 2-3च भाडी मिळाली होती आणि त्यात जेवढे काही पैसे येतील त्याचा मी CNG गॅस भरून घेतलेला होता. आता खिशामध्ये फक्त 50 रुपये शिल्लक होते. घरातलं बरंचसं सामान पण संपलेलं होतं. बायकोने सकाळीच घरातून बाहेर पडताना सांगितलं होतं की येताना थोडंसं सामान घेऊन या. पण आज धंदा काहीच झालेला नव्हता. काय करावं तेच मला कळत नव्हतं. संध्याकाळी 9 वाजले तरी मी नाक्यावर थांबलेलो होतो. आता शेवटी वैतागाने घरी निघून जाणार तेवढ्यात अचानक माझा मोबाईल फोन खणखणला. मी मोबाईल बघितला तर घरच्या बायकोच्या मोबाईलवरूनच फोन आलेला होता. फोन रिसीव केला तसं बायको पलीकडून म्हणाली की येताना सकाळी सांगितलेलं सामान घेऊन या. बायको पाठोपाठ माझा एकुलता एक मुलगा पण फोनवर बोलायला लागला. त्यानं पण मला येताना त्याला खाण्यासाठी काहीतरी घेऊन यायला सांगितलं. मी त्यांना हो म्हणालो खरं, पण माझी परिस्थिती मलाच माहिती होती आणि मी आता घरी जायचा विचार रद्द केला. मनात विचार केला की अजून 1 तासभर थांबू. एखादं भाडं मिळालं तर घरी सामान नेपुरतं तरी पैसे येतील आणि त्याच आशेवर मी नाक्यावर उभा होतो. बघता बघता 10 वाजले, 10:30 वाजले आणि शेवटी 11 वाजले. बायकोचा सारखा फोन येत होता की तुम्ही कधी घरी येणार आहे, या लवकर. पण मी तिला तरी काय उत्तर देणार. आणि आता 11 वाजता माझ्या लक्षात आलं की मला नाक्यावर तरी भाडं मिळणार नाही. शेवटी माझ्या मनात एक कल्पना आली. आमच्या एरियामध्ये एक मोठं हॉस्पिटल होतं. दिवसभर तिथं रिक्षांची बरीचशी वर्दळ असायची, कारण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेल्या पेशंटला भेटण्यासाठी बरीचशी लोक रिक्षाने तिथं यायची. आता 11 वाजले होते. बऱ्याच लोकलच्या रिक्षा आता तिथं नसतील आणि ती मला एक संधी होती. आणि मी रिक्षा स्टार्ट केली आणि त्या हॉस्पिटलकडे निघालो. 15 मिनिटाच्या अंतरावर ते हॉस्पिटल होतं. एव्हाना आजूबाजूच्या रस्त्यावरची गर्दी बरीचशी कमी झालेली होती. रस्त्याच्या बाजूची मोठमोठी दुकानं बऱ्याच प्रमाणात बंद झालेली होती. ट्रॅफिक पण बरंचसं कमी होतं आणि 15 मिनिटात मी त्या हॉस्पिटलच्या मेन गेटजवळ जाऊन पोचलो. माझ्यासमोर 3-4 रिक्षा उभ्या होत्या. ते माझ्या आधीपासून नंबर लावून उभे राहिलेले होते हे मला माहिती होतं. म्हणून मी पुन्हा एकदा रिक्षा स्टार्ट केली आणि हॉस्पिटलच्या गेटच्या पलीकडच्या बाजूला गेलो आणि हळूहळू रिक्षा चालवत तिथं मला एखादा पॅसेंजर मिळतोय का हे बघायला लागलो. पण जसं मी हॉस्पिटलच्या कंपाऊंडच्या एकदम पलीकडच्या बाजूला गेलो तसं तिथं मला एक बाई उभी असलेली दिसली. तसं तिला तिथं उभी राहिलेली बघून मला थोडंसं आश्चर्यच वाटलं, कारण एकतर ती बाई माणूस, तिनं हॉस्पिटलच्या गेटजवळच उभं राहायला पाहिजे होतं. पण मला काय करायचं होतं, मला पॅसेंजर मिळेला याचाच आनंद झालेला होता. थंडी असल्यामुळं तिनं अंगावर शॉल लपेटून घेतलेली होती. डोक्यावर पदर होता, त्यामुळं तिचा चेहरा काही मला स्पष्ट दिसत नव्हता. मी तिच्याजवळ रिक्षा घेतली आणि तिला विचारलं, मॅडम कुठं जायचं आहे? तसं ती हळूच रिक्षाच्या जवळ आली आणि ती मला म्हणाली, मला हायवेजवळच्या स्टॉपवर जायचं आहे, तुम्ही जाणार आहे का? तसं मी म्हणालो, हो हो जाणार आहे, बसा. तसं ती रिक्षाच्या मागच्या सीटवर बसली. पण ज्यावेळी ती माझ्याशी बोलत होती त्यावेळी मला तिचा आवाज खूपच गंभीर वाटला आणि रिक्षामध्ये बसताना माझी नजर तिच्या चेहऱ्यावर गेली. तिचा चेहरा एकदम भावनाशून्य होता. तसं मी माझी रिक्षा स्टार्ट केली आणि मी रिक्षा पुढे घ्यायला लागलो. आता हायवेकडे जायचं म्हणल्यानंतर मला जो रस्ता शॉर्टकटचा वाटत होता त्या रस्त्याने मी जायला निघालो. बऱ्याच गल्लीबोळातून रिक्षा चालवत असताना
अचानक मला मागच्या सीटवरून आवाज आला, "ओ दादा, अहो या गल्लीबोळातून कुठं चाललाय? त्या स्मशानभूमीकडच्या रस्त्याने जाऊ द्या ना रिक्षा." तसं मी त्या मॅडमला म्हणालो, "अहो मॅडम, आता अंधार किती झाला आहे आणि हा शॉर्टकट पण आहे." तसं ती पुन्हा म्हणाली, "तुम्हाला सांगितलंय ना त्या स्मशानभूमीच्या रस्त्याने चला म्हणून." तसं मी त्या मॅडमला म्हणालो, "हे बघा, तिकडून अंतर खूपच वाढतंय, तुम्हाला 50 रुपये जास्त द्यावे लागतील." मी आता त्या गल्लीतल्या रस्त्यातून एका मोठ्या प्रशस्त रस्त्यावर माझी रिक्षा आणली आणि मी त्या रस्त्याने हायवेच्या दिशेने चाललो. तोच रस्ता स्मशानभूमीच्या जवळून जात होता. पुढं एक 100 फुटाच्या अंतरावरच स्मशानभूमीचं गेट होतं. मी जसं त्या स्मशानभूमीच्या गेटजवळ गेलो तसं रिक्षाच्या मागल्या सीटवरून त्या बाईचा आवाज आला, "थांबा." तसं मी एकदम दचकलो आणि मी पुन्हा खात्री करण्यासाठी त्या बाईंना विचारलं, "काय?" तसं ती बाई पुन्हा म्हणाली, "थांबा म्हणाले ना." तसं मी कचकन रिक्षाचा ब्रेक दाबला आणि एकदम स्मशानभूमीच्या समोरच मी माझी रिक्षा थांबवली. मला खरं तर खूपच आश्चर्य वाटायला लागलेलं की एकतर ही एकटी बाई, ती पण हॉस्पिटलच्या कोपऱ्याला आपल्याला भेटली आणि आता स्मशानभूमीसमोर ही आपल्याला रिक्षा का थांबवायला सांगत असेल. क्षणभर माझ्या मनात भुताटकीचे विचार येऊन गेले, पण पुन्हा मी स्वतःशीच हसलो, कारण माझा असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता. मला वाटलं की असेल तिचं कदाचित काहीतरी काम, आपल्याला काय करायचं आहे. मी आता माझी रिक्षा थांबवली आणि मी पुढच्या आरशातून त्या बाईकडे बघायला लागलो. ती बाई आरशातून एकटक माझ्याकडेच बघत होती. पहिल्यांदाच तिची आणि माझी नजरानजर झालेली होती. तिचे डोळे खूपच भेदक होते. एका क्षणातच मी माझी नजर दुसरीकडे वळवली. अचानक तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले आणि तिनं आपला चेहरा त्या स्मशानभूमीकडे वळवला. मी आरशातून तिच्याकडे चोरून चोरून बघतच होतो. अचानक तिच्या चेहऱ्यावर हास्य फुटलं. मला हे काय कळतच नव्हतं. स्मशानभूमीकडे बघून ही बाई का हसत असावी आणि मी माझी मान स्मशानभूमीकडे वळवून बघायला लागलो. तसं मला स्मशानभूमीतून एक माणूस बाहेर येताना दिसला. त्या माणसाने पण आपल्या अंगावर एक चादर गुंडाळलेली होती. तसा तो माणूस रिक्षाच्या दुसऱ्या बाजूने मागच्या सीटवर येऊन बसला. तसं मी त्या बाईला म्हणालो, "मॅडम, मी फक्त तुमचे पैसे सांगितले होते, आता तुम्हाला डबल पैसे द्यावे लागतील." तसं त्या बाईनं पुन्हा एक हुंकार भरला. आता मी पुन्हा माझी रिक्षा स्टार्ट केली आणि मी हायवेच्या दिशेने चाललो. आता थोडंसं पुढं गेलं की हायवे लागणार होता. तसं अचानक ती मागची बाई मला म्हणाली, "रिक्षा उजव्या बाजूला वळवा." तसं मी म्हणालो, "अहो पण तुम्हाला हायवेला जायचं आहे ना, हा रस्ता सरळच हायवेला जातो." तसं ती म्हणाली, "तुम्हाला सांगितलंय तेवढं करा." तसं मी गुपचूपपणे माझी रिक्षा उजव्या बाजूच्या एका छोट्या रस्त्याने वळवली. त्या एरियामध्ये फक्त महानगरपालिकेचा कचरा वगैरे असायचा. त्याच्या व्यतिरिक्त तिथं काट्याची बरीचशी झुडपं वगैरे असायची. त्या रस्त्याने खरं तर माझी जायची अजिबात इच्छा नव्हती, पण आता भाडेकरूंनी जिथं सांगल तिथं आपल्याला जावंच लागतं. मी नाईलाजानं रिक्षा तिकडे वळवली आणि त्या रस्त्यानं पुढं चाललो. थोडंसं पुढं गेल्यानंतर अचानक मागून त्या बाईचा पुन्हा आवाज आला, "थांबा." तसं मी कचकन ब्रेक दाबला आणि रिक्षा थांबवली. पण आता जोरात ब्रेक मारल्यामुळं माझ्या खिशातलं पेन खिशातनं उडून खाली माझ्या पायाजवळ पडलं आणि मी ते पेन घेण्यासाठी खाली वाकलो आणि खाली वाकून पेन घेताना मी माझी चोरटी नजर मागच्या बाजूला टाकली. त्यावेळी त्या दोघांचे पाय मला दिसले आणि त्यांचे पाय बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या दोघांचे पण पाय एकदम उलटे होते, म्हणजे टाचा पुढं आणि पायाची बोटं मागच्या बाजूला. ते दृश्य बघून माझ्या अंगातून भीतीची एक लहरच गेली. त्या थंडीतसुद्धा मला दरदरून घाम फुटला. अंगातलं अवसानच गळून पडलं. अचानकच भीतीनं मी थडाथड उडायला लागलो. सगळं प्रकरण माझ्या लक्षात आलं होतं. ज्याला मी आजपर्यंत मनाचा खेळ समजत होतो तीच भूतं आज माझ्यासोबत होती. मी त्यांना माझ्या रिक्षामधून इथपर्यंत आणलेलं होतं. माझी अवस्था खूपच विचित्र झालेली होती. ते मी तुम्हाला इथं शब्दात नाही सांगू शकत, पण आता माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता.
कसं तरी मी उठलो आणि मी मागं न बघताच पुढं बघायला लागलो. तसं ती बाई म्हणाली, किती पैसे झाले. माझी मात्र भीतीनं बोबडी वळल्यामुळं मला धड बोलता येत नव्हतं आणि मी खूपच चाचपडायला लागलो. तशी ती मागची बाई आणि तो मागचा पुरुष मोठमोठ्याने हसायला लागले. त्यांचं हसणं खूपच भयानक होतं आणि त्या भेदरलेल्या अवस्थेत त्यांचं ते विक्षिप्तपणे हसणं मला आतून अजूनच गर्भगडीत करायला लागलं होतं. मला आता वाटलं की माझं संपलं. मी आता यातून जिवंत बाहेर पडत नाही. मी आता डोळं झाकून मनामध्ये स्वामी समर्थाचा जप करायला लागलो. माझी बायको स्वामी समर्थांची खूपच मोठी भक्त होती. मी डोळे झाकून हात जोडून स्वामीजींचं नाव घ्यायला लागलो. तसं माझ्या मागचा हसण्याचा आवाज हळूहळू कमी व्हायला लागला आणि 1-2 मिनिटात तो पूर्णपणे बंद झाला. मला आता डोळे उघडण्याची सुद्धा भीती वाटत होती. कदाचित मी जर डोळे उघडले तर ते माझ्या समोर तरी उभे नसतील ना, अशी भीती मनातून वाटायला लागली. पण कसं तरी उसना अवसान आणून मी माझे डोळे उघडले तर समोर सगळे एकदम नॉर्मल होतं. मी आरशातूनच मागच्या सीटवर बघितलं तर त्या दोन्ही सीट एकदम मोकळ्या होत्या. मी पटकन माझी गाडी वळवली आणि पुन्हा त्या भयान परिसरातून बाहेर पडायला लागलो. आता तिथून बाहेर पडताना मी माझी एक चोरटी नजर त्या आरशावर टाकली तर त्या आरशामधून मला रिक्षाच्या मागं रस्त्यावर ती बाई आणि तो पुरुष उभा असलेला दिसला. ते विक्षिप्त चेहरा करून मोठमोठ्याने हसत होते आणि मी जोरजोराने माझी रिक्षा पळवत होतो. त्या दिवशी घरी गेल्यानंतर मी जवळजवळ 2-3 दिवस आजारी पडलो. त्यावेळी माझे बरेचसे रिक्षावाले मित्र मला भेटायला आले. खरं तर मी माझ्यासोबत घडलेला प्रसंग माझ्या बायकोला सुद्धा सांगितला नव्हता. पण ज्यावेळी माझ्या अजित नावाचा माझा जवळचा रिक्षाचालक मित्र मला भेटायला आला त्यावेळी मी त्याला माझ्यासोबत घडलेली ही सगळी घटना सांगितली आणि त्यावेळी त्यानं मला सांगितलं की तू ज्या हॉस्पिटलजवळून त्या बाईला घेतलं ती बाई नेहमीच त्या हॉस्पिटलच्या बाहेर रात्री मध्यरात्री उभी असलेली दिसते. ज्या लोकांना माहीत आहे ती लोक तिच्याजवळ थांबत नाहीत आणि तू तिलाच तुझ्या रिक्षामधून लिफ्ट दिली आणि तू तिच्या जाळ्यात अडकलास. असो तुझं नशीब चांगलं होतं किंवा तुझ्या बायकोची स्वामींवरची भक्ती म्हण त्यामुळं तू वाचलास. पण इथून पुढं लक्षात ठेव, त्या हॉस्पिटलजवळ रात्रीचं भाडं कधीच मारायचं नाही. त्या दिवसानंतर मात्र मी कधी त्या हॉस्पिटलजवळ रात्रीचं भाडं मारण्यासाठी गेलो नाही, कारण तो अनुभव माझ्या मनात काळ्या दगडावर कोरलेल्या रेषेसारखा कोरला गेला आहे.